नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्याधन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नुकतीच राज्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची चालू घडामोडी घडलेली आहे, त्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्राची AI झेप याच्या संदर्भात शिक्षा साथी उपक्रम म्हणजेच AIचं एक नवीन टूल महाराष्ट्र शासनानं त्याच्यामध्ये त्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही बघत असाल की सध्याच्या दिवसामध्ये AIची दिल्लीमध्ये जी काही त्याच्यामध्ये परिषद झाली, ती परिषद, मुंबईमध्ये जी परिषद झाली ती परिषद, कारण सध्याचं जे युग आहे ते AIचं युग आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या 12 क्षेत्रामध्ये आता प्रशासनामध्ये सुद्धा AIचा वापर करणार, आणि असा वापर करणारं, AIचा वापर या क्षेत्रात करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरलंय. तर आता आपण या व्हिडिओमध्ये या पुढच्या गोष्टी थोड्याशा डिटेल बघूया. याच्यामध्ये ही बातमी अशी आहे की अंगणवाडीच्या सेविका आहेत, या अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करण्यासाठी आता AI टूल वापरलं जाणार आहे, आणि हे AI टूल म्हणजे त्या AI टूलचं नाव आहे शिक्षा साथी. याबद्दलचीच डिटेल माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही बातमी होती. तुम्हाला येणाऱ्या जूनच्या परीक्षेमध्ये किंवा येणाऱ्या सरळ सेवेमध्ये सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की देशात प्रथमच अंगणवाडी सेविकासाठी महाराष्ट्राने कुठलं ॲप सुरू केलेलं आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर तिथे लक्षात ठेवा, ते म्हणजे शिक्षा साथी, आणि हे करणारं देशातलं महाराष्ट्र पहिलं आहे. आणि AIची सध्या प्रचंड चर्चा चालू आहे, म्हणून चालू घडामोडीच्या संदर्भात हा प्रश्न ते 100% विचारू शकतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की AI समिट 2026 मध्ये हे सगळं डिक्लेअर केलंय. याबद्दलची ही बातमी नुकतीच पेपरमध्ये आली होती. या बातमीमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथे राज्यातील सेवा वितरणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्यापक करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 ला ही AI इम्पॅक्ट समिट झाली होती, आणि त्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री त्यांनी हे स्पष्ट केलं की सेवांचं जे वितरण आहे त्या वितरणामध्ये आपण AIचा वापर करणार. मग आता या रिलेटेड जर आपण बघितलं, ह्या बातमीशी संबंधित हा ऐतिहासिक करार आपल्या महाराष्ट्र सरकारनं केलेला आहे. हा आपण जर बघत होतो कशासाठी, तर अंगणवाडी सेविकांसाठीचा. ओके, तर इथे हा जो कार्यक्रम आहे हा आहे इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026. नवी दिल्लीला हा कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला होता, एक लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये आपले त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्यानंतर आशिष शेलार, ख्रिस लेहान, आणि महाराष्ट्राचा माहिती तंत्रज्ञान विभाग, भारत जेल आणि IIT मुंबई हे सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि हे जे आहे अंगणवाडींसाठी जे ॲप त्यांनी हे केलेलं आहे. आता थोडीशी आपण त्याबद्दलची माहिती बघूयात मित्रांनो. हे जे शिक्षासाठी जे ॲप आहे हे नेमकं कशासाठी त्यांनी आणलेलं आहे. तुम्हाला चालू घडामोडीच्या संदर्भात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की AI टूल हे कशासाठी वापरण्यात आलेलं आहे, किंवा असं वापरणारं पहिलं राज्य, आणि त्या टूलचं नाव काय, शिक्षा साथी. हे ॲप अंगणवाडीसाठी आहे, अंगणवाडी सेविकांसाठी आहे. आता याबाबतचं थोडंसं GS आपण समजून घेऊ, कारण हा चर्चेतला मुद्दा आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं की आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतं, कारण AIचा वापर करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र, पण महाराष्ट्रानं अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी नावाचं एक AI टूल उभं केलेलं आहे, आणि त्याच्याबद्दलची आता आपण माहिती घेत आहोत. मित्रांनो, थोडीशी गोष्ट समजून घ्या की अंगणवाडीचा जो विषय आलेला आहे, आपल्या देशातली सर्वात मोठी एक स्कीम आहे, त्याला आपण ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम असं बोलतो. ही जी योजना आहे त्याला एकात्मिक बाल विकास योजना असं म्हणतात. या देशातली सगळ्यात मोठी योजना, सगळ्यात नावाजलेली योजना, आणि सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना. आयोगानं अनेक परीक्षांमध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आता अंगणवाडीचा हा विषय आला म्हणजेच हे थोडंसं महत्त्वाचं, हे लक्ष द्या. इथे जर आपण बघितलं तर ही योजना इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, ही योजना 2 ऑक्टोबर 1975 ला सुरुवात झालेली आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, कारण चर्चा अंगणवाडीची आहे. ICDS ही योजना, पुन्हा एकदा नीट लक्ष ठेवा, 2 ऑक्टोबर 1975 ला ही सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत अनेक गोष्टींना टार्गेट केलं जातं. आज गावागावामध्ये ज्या अंगणवाड्या उभ्या राहिल्या, या सर्व अंगणवाड्या या योजनेच्या अंतर्गतच उभ्या राहिलेल्या आहेत. आणि मग इथं जर आपण बघितलं तर किती प्रकारच्या सेवा दिल्या जातात. या योजनेअंतर्गत जवळपास 6 प्रकारच्या सेवा दिल्या जातात. आणि मग त्या कुठल्या सेवा दिल्या जातात, तर त्याच्यातली पहिली सेवा आहे पूरक पोषण. पहिली सेवा आहे पूरक पोषण. त्याच्यानंतर दुसरं आहे पोषण. त्याच्यानंतर अजून एक आहे, लक्षात ठेवा, पूर्व शालेय आहार.
किंवा शिक्षण, त्याच्यानंतर आरोग्य, त्याच्यानंतर लसीकरण आणि त्याच्यानंतर संदर्भित सेवा. मित्रांनो, या 7 प्रकारच्या ज्या सेवा आहेत, या 6 ते 7 प्रकारच्या सेवा अंगणवाडीच्या मार्फत दिल्या जातात आणि याच्यासाठीची जी योजना आहे ती योजना म्हणजेच आपण बघितलं इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. यावर तुम्हाला या सेवा कुठल्या याच्यावरही राज्यसेवा 2025ला प्रश्न विचारला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही योजना सुरू कधी झाली यावरही प्रश्न तुम्हाला विचारला होता. ह्या सर्व योजना कशासाठी आहेत? या सर्व योजना याच्यामध्ये दोघांना फोकस केलेला आहे. एक म्हणजे बालक आणि दुसरं म्हणजे लक्षात ठेवा किशोरवयीन मुलगी, अशा दोघांना या ठिकाणी फोकस केलेला आहे. बालकाला का फोकस केलंय? इथं दिलंय बघा, आरोग्य, पोषण, पूरक पोषण. अंगणवाड्या गावागावात उभ्या राहिल्या आणि त्याच्यामध्ये लहान वयामध्ये 0 ते 5 वर्षापर्यंत त्या बालकाला सकस आहार मिळाला पाहिजे. जर त्या बालकाला सकस आहार नाही मिळाला तर उद्या कुपोषणाची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. म्हणून त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आज आपल्या देशामध्ये आदिवासी समस्या, आदिवासी बांधव खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आदिवासी बांधवांमध्ये कुपोषणाची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मित्रांनो, आपल्या देशात अनेक गोरगरीब लोक आहेत आणि या सर्व गोरगरीब लोकांना त्यांच्या बाळाची जी काळजी आहे ती पहिल्या 5 वर्षापर्यंत घेता येत नाही. म्हणून मग अंगणवाडीच्या सेवा आहेत त्याच्यामध्ये हे पूरक पोषण हा अतिशय महत्त्वाचा टप्पा राबवला जातो. पोषणाचा टप्पा त्यामध्ये राबवला जातो आणि या किशोरवयीन मुली, कारण या भविष्यात माता होणार असतात आणि या सक्षम होणं खूप आवश्यक असतं. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की अंगणवाडीमध्ये या सर्व गोष्टींवर लक्ष दिलं जातं. आता हे सगळं लक्ष दिलं जातं. देशात गावागावात अंगणवाड्या आहेत, सगळं बरोबर आहे. पण अंगणवाडी सेविकांना काम करत असताना अनेक अडचणी येत असतात आणि मग या अडचणींना उत्तर म्हणून आता AI वापरलं जाणार आहे. आणि AIचं कुठलं ॲप? तर लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये शिक्षा साथी नावाचं ॲप वापरलं जाणार आहे. हे ॲप काय करणार आहे? तर हे ॲप थोडंसं समजून घेऊ. मित्रांनो, हे जे ॲप आहे हे काय करणार आहे? मुलांच्या विकासाचे जे टप्पे आहेत, जी मुलं आहेत, ही जी बालक आहेत, त्यांच्या विकासाचे जे टप्पे आहेत त्या विकासाच्या टप्प्यावर कशा पद्धतीनं अंगणवाडी सेविकांनी काम करावं त्याबाबतचं मार्गदर्शन हे AI करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दल इथं लक्षात ठेवा, या मुलांचं जे शैक्षणिक अभ्यासक्रम आहे या शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दल हे मार्गदर्शन करणार आहे. म्हणून अंगणवाडी सेविकांना मुलांच्या विकासाचे विविध टप्पे असू देत, शैक्षणिक मार्गदर्शन असू देत, त्यांचा वेगवेगळी आकडेवारी असू देत किंवा या संदर्भातला ज्या अंगणवाडी सेविकांचं जे सर्व काम असतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे टूल नक्कीच उपयोगी पडणार आहे. आणि याबाबतचं प्रगतिशील पाऊल आपल्या महाराष्ट्र सरकारनं उचललेलं आहे. त्याचं काम काय आहे हे सुद्धा आपण बघितलं. मित्रांनो, त्या ॲपचं नाव, त्या AI टूलचं नाव, ते पहिलं AI टूल आहे जे प्रशासनामध्ये वापरलं जाणार आहे, अंगणवाडीसाठी वापरलं जाणार आहे. त्याचं नाव हे आहे ते म्हणजे शिक्षा साथी. नक्कीच या पॉईंटशी रिलेटेड मी तुम्हाला ICDS योजना थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. करंट रिलेटेडचा जो पॉईंट आहे तो पण तुमचा अपडेट करण्याचा पॉईंट केला. मित्रांनो, चालू घडामोडीमध्ये अनेक घडामोडी होत असतात. आपली विद्याधन अकॅडमी अनेक नवनवीन उपक्रम घेऊन तुमच्यासमोर येत असते. अशाच नवनवीन ज्या चालू घडामोडीशी संबंधित बातम्या आहेत ह्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. धन्यवाद.